नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 30 जून 2025. आजचा जे वार आहे सोमवार आहे. आणि आत्ता आपण आहोत कोरेगावमध्ये. आणि सकाळपासून आपल्या 3 ट्रिप कंप्लीट झाल्यात. सकाळपासून म्हणण्यापेक्षा दुपारपासून घराच्या बाहेर आपण 10:30-11ला पडलो होतो. 12ला आपल्याला ट्रिप लागली चाकणवरून. त्यानंतर आपण कस्टमरला जसे पुणे स्टेशनला ड्रॉप केलं. त्याच्यानंतर 2 छोट्या ट्रिप आपण 130ची एक ट्रिप कंप्लीट केली आणि 150ची एक ट्रिप कंप्लीट केली. 5-6 किलोमीटरचे अंतर होते. ठीक आहे, तर त्या 2-3 राईड कंप्लीट करून आपण आता कोरेगाव पार्कमध्ये येऊन थांबलो. आणि बघूयात आता नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. तर शेरटन हॉटेलच्या इथून आपल्याला राईड आली. हे सिक्युरिटी आपली गाडी चेक करता येते पाठीमागं, तुम्ही पाहू शकता. आता अशा प्रकारे प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक म्हणण्यापेक्षा कुठल्या स्टँडर्ड जे हॉटेल्स आणि सोसायटी असतात त्या ठिकाणी अशा प्रकारची चेकिंग होते. बोनट ओपन करावं लागतं, कुठे डिक्कीज ओपन करावं लागते त्यांच्या मॅनपॉवरच्या रिक्वायरमेंटच्या अनुसार. तर ठीक आहे, निघालोत आपण पिकअपला. आणि एक अर्धा तास आपला स्टेशनला वाया गेला. राईड छोट्या मोठ्या पडत होत्या, पण ते काय आपण ॲक्सेप्ट केलं नाही, व्यवस्थित नव्हत्या म्हणून. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत शिक्रापूरमध्ये. आपल्याला खराडीवरून ट्रिप पडली होती शिक्रापूरची. 555 रुपये कलेक्शन केले कस्टमरकडनं आपण. आणि आपल्याला दिले तोलानी 530 रुपये. ठीक आहे, तर आपण आत्ता जस्ट कस्टमरला ड्रॉप करून या ठिकाणी थांबलो. आणि येत्या वेळेस आपण CNG पण भरला आहे. 627चा बसला CNG गाडीमध्ये. टोरंटचा होता, तर प्रेशर होतं बरं. 2 गाड्या होत्या CNGच्या, तरी म्हणलं रस्त्यामध्ये आहे तर आपण भरून घेऊ, म्हणजे नंतर टेन्शन नको कुठं जायचं यायचं. येत्या वेळेस भरून घेतला, 10 मिनटं लागली. कस्टमर पण चांगले होते. ठीक आहे, मग त्यांना आता सोडून थांबलं. बघत नेक्स्ट ट्रिप आता कधी पडते आपल्याला. शिक्रापूरला होता, संध्याकाळचा टाईम आहे. चान्सेस आहेत संध्याकाळून इकडं ट्रिप तिकडं पडण्याचे. तरी पण बघूयात, अजून एकही ट्रिप वाजली नाही. 2 मिनटं झालं कस्टमरला ड्रॉप करून पण. ठीक आहे, तर बाकीचं करतो अपडेट. आणि आपला आजचा जी बिझनेस आहे टोटल 1760 रुपयाचा झाला आत्तापर्यंत. संध्याकाळचे 6:20 झालेले आहेत. आणि 7 ते 8 राईड आपल्या आत्तापर्यंत कंप्लीट झाल्यात. थोडंसं बिझनेस स्लो आहे, त्यामुळं आता आपला बिझनेस थोडा काय झाला नाही आजचा. बघूयात, वाढत जाईल. आणि बाकीचं मग तुम्हाला मी अपडेट देतच जाईल. तसं पण 12 तासांमध्ये बऱ्याच वेळेस मी 3-3.5 हजाराचा बिझनेस करून 9-10च्या आत घरी गेलेलो आहे. बराच वेळ झालेलं आहे असंच. मध्ये आपण व्लॉग बनवणं सोडलं होतं त्यावेळेस. पण आता एक 8-10 दिवस झाला बिझनेस एकदम स्लो झाला आहे, त्यामुळं धंदा होत नाही. पण ठीक आहे, कधी चढ उतार येत असतात. मार्केट सध्या थोडंसं डाऊन आहे त्यामुळं. तर आपण भेटूयात, लगेच करतो बाकीचं अपडेट. तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 10:20 झालेले आहेत. आणि आत्ता आपण आहोत एकता नगर चाकणच्या इथे. आपल्याला ही राईड आली होती भोसरीच्या इथून, स्पाईन रोडच्या इथून. या 15 किलोमीटरचे आपल्याला दिले तोलानी 270 रुपये. आणि त्याच्या अगोदर आपण 2 राईड कंप्लीट केल्यात. जसं की मी तुम्हाला सांगितलं शिक्रापूरला आपण होतो म्हणून. तर शिक्रापूरहून डायरेक्ट आपल्याला थोडंसं एक पुढं आल्यानंतर 4 किलोमीटर तिथून राईड पडली आपल्याला सणसवाडीच्या इथून, जी की पिंपरी कॉलनीची, वल्लभनगरची. आणि त्या 35 किलोमीटरच्या दिलेत आपल्याला 720 रुपये ओलाने. त्याच्यानंतर एक छोटीशी राईड पडली होती तिथूनच नाशिक पाट्याच्या इथून भोसरीची. आणि त्या ट्रिपचे आपल्याला 7 किलोमीटरचे 150 रुपये, ते पण ऑनलाईनच पेड होते. तर अशा प्रकारे 3 ट्रिप आता कंप्लीट झाल्यात शिक्रापूरच्या नंतर. आणि सकाळपासून दुपारपासून म्हणता येईल तर 8 ते 9 ट्रिप कंप्लीट केल्यात आपण आज दिवसभरामध्ये. एक्झॅक्टली आता बघितलं नाही मी किती झाले ते, पण एवढ्या झाल्या असतील शक्यतो 8 ते 9. आणि आत्ता आपण एकतानगर चाकणमध्ये आहोत आणि निघालोत आपण आता घरी जाण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं लागतील. इथून 2820 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. त्यामध्ये आपली गाडी चालली आत्तापर्यंत 172 किलोमीटर. आणि एक वेळेस CNG टाकला, जसं की मी तुम्हाला सांगितलं 627 रुपयाचा.
रेटचे तर बऱ्यापैकी झाले. वेळ खूप वाया गेला शिकारपूरमध्ये, एक दीड तास गेला. त्याच्यानंतर आपण कॉन्ड्रेड हॉटेलपाशी पण थांबलो बराच वेळाच, एक अर्धा पाऊण तास तिथे गेला आहे. ट्रिप थोडा कमी पडत आहेत पण आहे बऱ्यापैकी, रेट चांगला देत असल्यामुळे काही हरकत नाही. तर होतं आहे बऱ्यापैकी काम करावं लागते. ठीक आहे, तर भेटूयात आपण उद्या.